जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शनिवारी रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. जळगाव शहरातील विविध भागांमधून ही रॅली फिरल्यानंतर पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी परतले. यावेळी हेल्मेटची जनजागृती पोलिसांतर्फे करण्यात आली. रास्ता सुरक्षा अभियान 2026 या महिनाभर कार्यक्रम करत आहेत. त्या कार्यक्रमामध्ये जे रस्ता सुरक्षेचं वेगळे उपाययोजना आहेत, त्याच्यापैकी हेल्मेट असो, सीट बेल्ट असो, म्हणजे स्पीड ड्रायव्हिंग, ओव्हरटेकिंग, सिग्नल जंपिंग, ही सर्व विषयावर आम्ही लोकांचा जनजागृती करण्याचे प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने आज हेल्मेटचं काय इम्पॉर्टन्स आहे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि हेडक्वार्टर्सचं आणि जळगाव शहरातलं पोलीस स्टेशनचं सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आता एक रॅली काढण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अंदाजे जवळपास दरवर्षी 500 लोक रास्ता ॲक्सिडेंटमध्ये मरण पावत आहेत. म्हणजे ही जे आकडे आहे म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे जास्त ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांपैकी म्हणजे एक जळगाव जिल्हा टॉप 11मध्ये आहेत. म्हणजे ही काय अभिमानास्पद गोष्टी नाही आहेत. म्हणजे एवढं मोठ्या संख्येनं मृत्यू होत आहेत. आपण म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनजागृती करायचे प्रयत्न देखील करत असतो. म्हणजे तरी देखील म्हणजे आपलं जे काही मागच्या वर्षाचे 2024 आणि 25मध्ये जास्तीत जास्त एक 5% घट झालेला आहे. म्हणजे आपल्याला टार्गेट देखील आहेत, म्हणजे दरवर्षी 10% किमान आपल्याला जे रस्त्यामध्ये होणाऱ्या डेथ्समध्ये कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही ही सर्व करत आहेत. आणि जे काही वेगवेगळे उपाययोजना असतात त्याच्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट उपाययोजना आहे हेल्मेट घालणं. म्हणजे जर हेल्मेट सक्तीनं सर्व लोक जर घाललं म्हणजे आपलं जे काही 500 डेथ्सपैकी जवळपास म्हणजे 250 डेथ्स आपल्याला प्रिव्हेंट करणं शक्य आहे, अशा ओव्हरऑल स्टडी सांगतायत. म्हणजे सर्व जळगाव नागरिकांना हीच मी आवाहन करू इच्छितो की म्हणजे प्रत्येकाने बाईक चालवत असताना डेफिनेटली हेल्मेट घालावी. आणि जे छोटासा शहरामध्ये प्रवास असो किंवा हायवेमध्ये असो, जर हेल्मेट घातलं जे होणारे डेथ प्रिव्हेंट होण्याचं शक्यता जास्त आहे.